लहान आणि मोठा ही एक गणनपूर्व तौलनिक संकल्पना आहे. वस्तूंचे निरीक्षण करून तुलना करणे हे एक बौद्धिक कौशल्य आहे. आज मुले दोन वस्तूंमधील लहान आणि मोठा ही तुलना करणार आहेत. आता माझ्या पुढे ते काय आहे सांगा बघू. ग्लास. बरोबर. मग सांगा बघू हे ग्लास एकदम समान आहेत का? हा ग्लास या ग्लासापेक्षा मोठा आहे की नाही? मोठा म्हणजे या ग्लासापेक्षा या ग्लासात जास्त पाणी राहील. बरोबर की नाही? हा ग्लास उचलायला मला एवढे हात पसरावे लागणार आहेत. बरोबर. आणि हा ग्लास उचलताना फक्त एवढेच हात पसरावे लागणार. समजलं? बर. मग आता मी तुमच्या समोर काही वस्तू ठेवेन ना, त्यातल्या तुम्ही मला लहान आणि मोठ्या ओळखून दाखवायचे आहेत. बरोबर. चला आता ह्या वस्तू मी तुमच्या समोर ठेवते ना, ह्या काय काय वस्तू आहेत सांगा बघू मला. हे काय आहे सांग बघू. बॉल. बरोबर. अजून काय आहे? रिंग. अरे वा. बरोबर. हा. अरे वा. अगदी बरोबर. आता हे काय आहे बघू. बॉल. बरोबर. मग याच्यात सगळ्यात छोटा बॉल कुठचा आहे सांगा बघू. आणि सगळ्यात मोठा. बरोबर. अगदी बरोबर. आणि अजून कुठचा आहे बघा. आता इथे हे काय आहे. रिंग. मग याच्यात सगळ्यात छोटी रिंग कुठची आहे आणि मोठी. हा. बरोबर. अगदी बरोबर. सगळ्याच्यात छोटा कोणता आहे आणि पेपर आणि कोणता मोठा पेपर आहे सांगा बघू. छोटा. बरोबर. आणि अरे वा. अगदी बरोबर. चला एकदम बरोबर. खेळ अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना आजूबाजूच्या लहान मोठ्या वस्तू शोधून गोळा करून आणायला सांगू शकता आणि स्वतः दोनपेक्षा जास्त वस्तूंमध्ये तुलना करून त्यापैकी सर्वात मोठे काय आणि त्यापेक्षा लहान काय आणि सर्वात लहान काय हे सांगायला सांगू शकता. पुन्हा भेटूयात एका नवीन उपक्रमात, एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.